ला 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 माय कसला अवतार झालाय जाऊन आले तर हा पनवेलवरून जाऊन येऊस तरच काय भुतावणी झाली माय मी आवलंयच की म्हणजे आणली मशीन बरं का नोवेल मस्त कंपनी आहे हा पहिली उषाची आहे माझ्याकडं मशीन आणि आता नोवेलची आणली आहे तर आता दोन मसनी झाल्या मला तिला सर्व्हिसिंग करायला टाकलंय आता ती आणायची जाऊन 2-3 दिवसानं ह्यांना टाइम भेटल्यावर टाइमच भेटत नाही त्यांना माहितीये का आजच कसं तरी टाइम भेटला होता 1-2 तास लवकर आले होते तर मला म्हणले चल तुला मशीन घेऊन येऊ अहो माझे झंपर लयच लय मोठे शिवायचे आहेत 10-15 झंपर शिवायचे तर 10-15 झंपराला 7-8 हजार रुपये जाते तर मग 7-8 हजारात मशीनच आणली आहे हा 9,200ची आहे तर घरच्या घरी आपलं कसे बी शिवून घालाय तिथं कुणाच्या हातापाया पडायचे कशाला द्या किंव शिवाय टाकलेला जंपर वापस घ्यायचं म्हणल्यावर इनवण्या करावं लागत आता मी शिवलेले आहेत जंपर मला माहिती आहे आता घरी शिवते म्हणल्यावर बाहेर पैसे कसे दे वाटते ना हे घोळ आहे हा पण ती उषाची मशीन जी आहे ना पहिली ती पिको फॉलची बिडिंग सगळं तिच्यावर होत होतं पण झालं कसं तिचा हे पाटा आहे का पाटा ते कामातूनच गेलेला होता हा आणि सहसाही आता बरेच दिवस झालं मी त्या मशीनीकडे लक्ष नाही दिल्यामुळं जाम झाली दुसरं काय नाही झालं जाम झालेली आहे तिला पाटा नव्हता सगळा पोखरून गेलेला होता सगळा तुटफुट झालं होतं त्या पाट्याचं ते गाडा आहे चांगला आहे गाडा उषा मशीनचा तर आता ती नीट करायला टाकली नीट करून आणली की मग तिला बी एक पाटा आणणार आहे तर 2 मसनी नुसत्या लावून ठेवायच्या घरात शिवायचं नाही आपलं शिवायचं हा कोणाला वेळ आहे आता कोणाला टाइम आहे बशी लागाव तर तिचा बेल्ट बसविला अशीच आणली आहे गाडा बिडा काय खोलून आणलं नव्हतं फक्त वरचं मुंडकं खोलून आणलं होतं पॅक करून हा रिक्षा केला आणायला मशीन 500 रुपये रिक्षाला गेली उशीर झाला होता की 8 वाजले होते 8-8:30 तर हा लवकर गेला असता तर तेवढे पैसे नसते गेले आता उशिरा रिक्षावाली येत नाही तर मीच व्हिडिओ काढते मीच बडबड करीते तर मला वाटतंय मी माझ्या मसनीला जराशी काहीतरी बघावा हे करावा आणि मग मी ते माझ्या मसनीला काहीतरी करताना मग माझा व्हिडिओ काढावा असं वाटतंय पण कुणी नाही तर काढते व्हिडिओ लयच आहे तर घाईर राहती हा मी लय हुशार आहे कळलं का बरं तुम्ही ठरवा कोण घाईर राहते हे तर काय चला बाय